गुरुपौर्णिमेनिमित्त वडगाव निंबाळकर नजीक परांडेमाळा येथे आलेलो आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त इथं विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात. कीर्तन, अभिषेक, महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आज आपण या ठिकाणी कोणकोणते कार्यक्रम होतात किंवा कोणकोणते इथं शुभ कार्यक्रम इथं आयोजित केले जातात, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपण येथील बाप्पू महाराजांकडून घेणार आहोत. गोरक्षनाथ पर्णकुटी याचा मी कमीत कमी 60 वर्ष सेवा करतोय. किती वर्ष? 60. आणि 60 वर्षानंतर माझ्या मुलामुलींची सर्व लग्न झाल्यानंतर मनात आलं की आपण एक पर्णकुटी तयार करावी आणि महाराजांनी मला त्याची म्हणजे परवानगी दिली आणि नंतर मी पर्णकुटी तयार केली. 25/3/2010 रोजी पर्णकुटीचं उद्घाटन झालं तयार केल्यावर. आणि नंतर इथं म्हणजे असा दर पौर्णिमेला कार्यक्रम असतो. सकाळी 5:30ला अभिषेक असतो, नंतर 6:30ला आरती असते, 10 ते 12 हरिकीर्तन असतं आणि नंतर पालखीची मिरवणूक असते. मिरवणूक झाल्यानंतर महाआरती असते आणि महाआरती झाल्यानंतर अन्नदान असते, भोजनाचा कार्यक्रम असतो. आणि नंतर काही लोकांच्या समस्या असतील की त्या समस्या सोडवण्यासाठी मी फक्त भस्माची मुठी देतो. त्याच्याबरोबर लोकांना वाटतं की काय बापू मंत्र म्हणतात, सांगतात, असं काय नाही. परमेश्वर असतील की हे मंत्र तंत्र असे काय नाही. आणि दुसरी गोष्ट, मी ही स्थापना जी पर्णकुटीची कशासाठी केली की लोक देवदेव अंधश्रद्धेच्या पाठीमागं आपला समाज गेलेला आहे आणि त्या मग एखाद्याकडे गेल्यानंतर म्हणणार तुम्हाला करणीचं आहे, पितरच आहे, बाधा आहे, अमकं आहे. आणि मग त्याला पैसे नसले तर कोण जमीन गहाण ठेवतो, कोण सावकाराकडून पैसे आणतो आणि ते करणी मिटव, कुठं कार्यक्रम कर आणि त्याचं आहे तसंच असतं. परपंचात काय सुधारणा होत नाही. तर हे त्यासाठी मी माझ्या मनात आलं आणि महाराजांनी मला आज्ञा केली आणि आज्ञा केल्यानंतर मी ही पर्णकुटी स्थापन करून चालू केली. आणि इथं श्रीमंत असो गरीब असो सर्वांचे प्रश्न सोडवले जातात. नुसते माझ्याकडं आला असं काहीच नाही. ते मला त्यांनी देवावर ह्या श्रद्धा ठेवली पाहिजे. ज्याचा श्रद्धा आहे म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, राग, लोभ ही सर्व विसरून ह्यांच्यावर जर श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाची कसली बी कामं असली तरी ते होतात. आणि मी करत नाही, माझा भगवंत करतो. कारण हरिनारायणाचा अवतार आहे ते गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथाने मला म्हणजे सर्व काय करण्याची परवानगी दिली आहे. नंतर सकाळ 5 वाजता अभिषेक झाला, 6ला आरती झाली, नंतर 10 ते 12 कीर्तन झालं आणि 12 वाजता पालखीची महाराजाची मिरवणूक निघाली. मिरवणूक झाल्यानंतर महाआरती झाली 12 वाजता. महाआरती झाल्यानंतर भोजन आणि भोजन झाल्यानंतर आणि असाच फायदा लोकांनी घ्यावा की तन मन धन सर्व काय तुमचं असेल ते देवाला अर्पण तुमचं काय असेल ते कार्यक्रम करून घ्यावा. हेच माझे सर्वांना विनंती. Thank you.